कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु दिवेकर बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज या ठिकाणी लक्ष्मण मुकुंद कोऑपरेटिव्ह सोसायटी श्रद्धानंद पथ कस्तुरी प्लाझा समोर डोंबिवली पूर्व येथे दैवज्ञ समाजाच्या विद्यमाने माघी गणेशोत्सव साजरा होत आहे आणि त्यांचा हा 21वा वर्ष आहे. तर 21व्या वर्षी आम्हाला गणपतीचं आगमन झालेलं आहे, गणपतीची स्थापना झालेली आहे आणि त्या निमित्ताने माघी गणपती निमित्ताने माझा प्रवचनाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आणि या दैवज्ञ समाजाच्या अध्यक्ष माननीय श्रीमान सुहास झुंजावरा साहेब, उपाध्यक्ष आदरणीय वैशाली मालंकर आणि खजिनदार आदरणीय सुचित्रा धोत्रेताई यांच्या विनंतीला मान देऊन माझ्या प्रवचनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि मी त्यांच्या विनंतीला मान देऊन आज इथे हजर आहे. गणपतीचं माघी गणपतीचं आता पूजा झालेली आहे आणि थोडासा मला वाटतं उशिरा होतो आपला, पण आपण चालू करूया, सुरू करूया प्रवचनाला.
ज्ञानोबारांच्या भाषेत आपण, संतांच्या भाषेत आपण बोलूया तर आपली भाषा कोणी ऐकणार नाही. संतांच्या प्रमाणे आपण जाऊया. ज्ञानेश्वरी मधील 13वा अध्याय प्रकृती पुरुष विवेक योग यातील ओळी क्रमांक पहिलीच आहे. ज्ञानोबा काय म्हणतात बघूया आपण. ज्ञानोबा म्हणतात की आत्मरूप गणेशू केली या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण आणि ते जीवन दुसरी चरण श्री गुरुचे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात आत्मरूप गणेशू केली या स्मरण. म्हणजे कोणता गणपती सांगतात ज्ञानोबा? आत्मरूप गणपती. आणि तो कुठे आहे? आपल्या आतमध्ये आहे. मग आपल्याला इथे जी मूर्ती बसवलेली आहे हिची पूजा करता करता तो आपल्या आतमध्ये प्रगट होतो. पण ह्या मूर्तीची पूजा पहिल्यांदा व्हायला कारण आपल्याला जे काही द्वैतात दिसतं का तर नाथोडे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा. संत रामदास सांगतात आपल्याला परमात्मा दिसत नाही, भासत नाही म्हणून आपण प्रतिमा करतो किंवा आपण मूर्तीची पूजा करतो. करू नये का? 100% करायची. जरी आपला आतमध्ये असला तरी आपल्याला दिसण्यासाठी एका ठिकाणी कुठेतरी एकाग्र चित्त करावं लागतं आपल्याला. आणि ज्ञानोबा आणि 6व्या अध्यायामध्ये एकाग्र चित्त कसं करायचं? ध्यानयोग किंवा अभ्यासयोग म्हणतात त्याला, किंवा अजून काय म्हणतात ताई त्याला? आत्मसंयम. आत्मसंयम बघा ज्ञानेश्वरी मध्ये पूर्ण आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे ही जगाची माऊली आपली ज्ञानोबा. 15 वर्ष ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याच्यानंतर लिहिणारा कोणी आलाच नाही. कारण वय धाकुटा पण नृपती, वयाने लहान होता पण राजा होता. सगळ्या योगी लोकांचा राजा ज्ञानोबा. आणि त्यांनी जे लिहिलंय ते आपण आत्मसात करायला पाहिजे प्रत्येकाने. तुम्ही आम्ही प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजे. जोपर्यंत हे आत्मसात करत नाही आपण तोपर्यंत आपल्याला ज्ञान होणार नाही. ज्ञान असेल भरपूर पण आत्मज्ञान होणार नाही. आणि आत्मज्ञानासाठी ज्ञानोबारांनी दिले की नाही प्रकृती पुरुष माया ब्रह्म. म्हणजे या प्रकृतीला चालवणारा जो पुरुष आहे, या प्रकृतीला चालवणारा जो पुरुष आहे त्या पुरुषाची ओळख घेऊन आपण त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, त्याचं ध्यान कसं करायचं हे याच्यामध्ये संपूर्ण सांगितले. क्षेत्रज्ञ म्हणजे या क्षेत्राला चालवणारा तो क्षेत्रज्ञ आतमध्ये वसलेला आहे. तो आपला गणपती बाप्पा वसलेला आहे. आणि त्या गणपती बाप्पाचं ध्यान कसं करायचं आपण हे ज्ञानोबाराने याच्यामध्ये सांगितलंय. म्हणून काय लिहिले नाही काय सांगतो तुम्हाला? आत्मरूप गणेशू म्हणजे आत्मस्वरूपामध्ये असलेला गणपती केली स्मरण. त्याचं आपण स्मरण केल्या होय सकल विद्यांचे अधिकरण. सगळ्या विद्या आपल्याला 14 विद्या आणि 64 कला आपल्याला आत्मसात होतात. बघा काय लिहिले. हेच खरं आहे. कारण हा सुप्रीम कोर्ट आहे. याला नो चॅलेंज, कोणाची चॅलेंज नाही. पण आपण काहीतरी वाकडे तिकडे करत बसलोय आणि ज्ञानोबाराला आपण धरत नाही. म्हणून रामदास स्वामी लिहिले वाई धाकुटा पण नृपती म्हणजे अख्ख्या योग्यांचा राजा आहे. वृद्ध ते असं नमस्कार करते. म्हणजे मोठे मोठे योगी आतापर्यंत होऊन गेले सगळे ज्ञानोबाराला सॅल्यूट मारतात. सगळ्यांचा राजा आहे तो एवढ्या छोटीशी वयामध्ये. आणि परत तेवढं करून त्याने संजीवनी समाधी घेतली. कोणी आहे का संजीवनी समाधी घेणारा? आता आपल्याला ऋषी मुनी दिसतात, घेतात का कोणी समाधी? प्रत्यक्ष. आणि ते पण भगवान परमात्माला जोडीला घेऊन स्वतःचा भाऊ म्हणजे तो प्रत्यक्ष निवृत्तीनाथ महाराज म्हणजे कोण होता त्यांचा? तो शाबास गुरु पण होता. मग सगळ्यांना घेऊन आणि सगळ्यांना बरं का लवाजमा घेऊन म्हणजे किती शक्ती असेल बघा. आणि त्याने सांगितलं की माझं काम संपलं. 22 वर्षापर्यंत माझं काम होतं ते संपलं. आपण अजून परत तडपडत बसतो. 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली तरी आपला संसार काय सुटत? संसार दुःख मुलं आहे पण तरी आपण त्याला चवटाळत बसले आपण. म्हणजे किती मोठं आपण बघा. आपली बुद्धी कुठे चाललेली आहे? ह्या लहान मुलाची बुद्धी बघा कुठे आहे आणि आपण कुठे आहोत? 80-90 वर्षाचे म्हातारे झाले
तरी म्हणतात नाही अजून इंजेक्शन मारा, डॉक्टरला बोलवा, पण देह ठेवत नाही. म्हणून 6वा अध्याय लिहिला, देह कसा ठेवायचा. हा गणपती बाप्पा आपल्या आतमध्ये आहे की नाही. समर्थ रामदासांनी लिहिले की नाही, गणाधीश जो ईश सर्व गुणांचं बघा. आणि मुलांना मार्ग मग तो कसा आहे, त्याच्याकडे कुठलेच गुण नाही ना आपल्याकडे. आपण गुणांनी थपथपलंय. सगळे गुण आपल्याकडे आहेत. रजोगुण आहे, तमोगुण आहे, सत्वगुण आहे. आणि हे गुण काय करतात आपल्याला, नाही गुण आपल्याला अधोगतीला घेऊन जातात. गुणच माणसाला अधोगतीला घेऊन जातात. माणसाचे गुण आहेत ना, त्या गुणच माणसाला देव बनवतात आणि गुणच माणसाला राक्षस बनवतात. मग आपण काय करायला पाहिजे, आपण निर्गुण व्हायला पाहिजे. कुठलेच गुण आपल्याकडे पाहिजे नाही. म्हणून लिहिलं की नाही, गणाधीश जो ईश म्हणजे या संपूर्ण गणांना चालवणारा जो ईश्वर आहे, संपूर्ण म्हणजे प्रत्येक भाव प्रत्येक जीवामध्ये बसलेला जो गणामध्ये म्हणजे प्रत्येक देहामध्ये जो बसलेला गणपती आहे, गणाधीश म्हणजे गणांना चालवणारा जो ईश्वर आहे. गणाधीश ईश म्हणजे तो ईश्वर आहे. आणि तो हाच ईश्वर आहे गणपती आपल्या आतमध्ये. तो समोर आपण प्रतिष्ठा केलेली आहे ना, स्थापना केलेली आहे प्राण प्रतिष्ठा, तीच आपल्याकडे ओरिजिनल प्राण प्रतिष्ठा आहे. पण आपण तिची ओळख घेत नाही. आणि मुळारंभ आरंभ तो निर्गुण आहे. हो, मग आपण निर्गुण कधी होणार, आपल्याकडे जेव्हा कोणतेच गुण नसतील तेव्हा आपण परब्रह्म आहोत. मग आपले गुण वाढतच चालले आहेत, वासना वाढत चालली आहे, इच्छा वाढत चालली, आकांक्षा, कामना, भावना, असूया, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता वाढतच चालल्यात. आणि आपल्याला त्याच्या वासनेपोटी जन्म घ्यावा. आपल्याला जन्म का घ्यावा लागतो, वासना. आपल्याकडे वासना जात नाही ना. आणि ती वासना घालवण्यासाठी आपल्याला ज्ञानवरांनी 6वा अध्याय दिलेला. आपल्याला 6व्या अध्यायामध्ये आपण भगवंताचं ध्यान कसं करायचं, आसन कसं बांधायचं, आसन कसं असलं पाहिजे, आसनावर बसायचं कसा, श्वास घ्यायचा कसा, थांबवायचं कसा, सोडायचं कसा, नाम घ्यायचं कसा, या सगळ्या प्रक्रिया 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाने लिहिल्यात. पण आपण ज्ञानेश्वरी हातच लावला नाही. ज्ञानेश्वरी नसेल आपल्याकडं तर प्रत्येकाने घेऊन या. कारण जर तुम्हाला प्रत्येकाला वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचायला लागेल. कारण तो जगाचा आपण जगाचा राजा आहे ज्ञानोबा. बाकी आहेत ना, मी तुम्हाला आता पहिल्यांदाच सांगितले, बरेच संत आहेत, पण हे सुप्रीम कोर्ट आहे. याच्या नो जजमेंट, समजलं, चॅलेंज नाही म्हणजे याला, कारण शेवटचं आहे. आणि तो लहान वयामध्ये असताना महाविष्णूचा अवतार सखा माझा, विष्णूचा अवतार घेऊन सांगायला आपल्याला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतो अद्भुताम धर्मस्य तदा ज्ञान सुधामयम परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थ संभवामी. म्हणजे धर्माची स्थापना करून दिली आपल्याला. धर्म काय, आपण धर्माने कसं राहायचं, आपल्या स्वधर्माशी एकरूप कसं राहायचं, आपण उद्योगधंदा करून सगळा जो काही नोकरी असेल, धंदा असेल, तो करून आपण भगवंताची पूजा कशी करायची, त्याचं ध्यान कसं करायचं, त्याचं ध्यान करता करता आपल्या देहाचा विसर कसा पडेल आपल्याला, याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष घातलं पाहिजे. आणि हे कोणी करत नाही. सगळीकडे पूजा करतात, नैवेद्य दाखवतात देवाला, काम धंदा. हे कधी करायचं, हे शास्त्र लिहिल्यात कशाला, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती, या तिन्ही प्रचित्या जिथे एकवटल्या जातात तिथं ज्ञान म्हणतात. गुरु केलं नसेल तर करून घ्या ना, शास्त्र वाचणं, शास्त्र आपल्याकडे समोर आहे, वाचा. आत्मप्रचिती येणार नाही का, गुरु केला नाही. मग गुरु करायला पाहिजे. गुरु दाविले या वाटा, गुरु आपला वाट दाखवणार आहे. वाटा कुठे आहेत, बाहेर नाही बरं का, वाटा आतमध्ये सगळ्या, वाटा सगळ्या आतमध्ये आहेत. पण आपल्या आतल्या वाटा कोणी दाखवणारा गुरु मिळत नाही. त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही, ध्यान करता येत नाही. मला सांगा, भगवान शंकर अखंड ध्यान करत की नाही. या गणपतीचा कोण होता, पिता.
गणपतीचा पिता आहे की नाही? मग तो अखंड ध्यान करायचं की नाही? मग आपण ध्यान करतो का बघा? 5 मिनिटं तरी व्यवस्थित बसतो का आपण? का बसत नाही आपण? हा मग आणि तो ध्यान आहे ना ताई, तो ध्यान तुम्हाला माल घ्यायची गरज नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज गेले ज्ञानदेव मौन जप मला अंतरी धरुणी श्रीहरी. मग हे काय लिहिलंय ते? ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी, आतमध्ये माळ येते. जो श्वास जातो येतो जातो येतो ती आपली माळ आहे. आणि त्या माळीशी आपण एकरूप व्हायला पाहिजे, पण आपण ते एकरूप होत नाही. आणि आपलं लक्ष तिथे नाहीये, त्यामुळे आपलं भगवंताची प्राप्ती कशी होईल? भगवंत आतमध्ये आपण शोधतो बाहेर. मग बाहेर आहे का देव? बाहेर पण आहे, आतमध्ये पण. आतला प्रगट झाला तर बाहेर दिसतो ना. आतमध्ये चर्मदृष्टी आपली ती दिव्य दृष्टी व्हायला लागेल आपल्याला. जोपर्यंत आतमध्ये आपला दिव्य दृष्टीचा प्रकाश पडत नाही, आत्मप्रकाश पडत नाही, तोपर्यंत आपला बाहेर प्रकाश दिसेल, पण तो बाहेरचा प्रकाश आत्मप्रकाश जोवरी नाही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपे आपणास तोवरी नाना मतांचा चालविती. मतांचा गलबला कोण आवरील कोणाला. अनेक लोकांची अनेक मत आहेत, सगळे गडबड आहे तिथे. पण संतांनी काय सांगितलंय त्याचा कोणी काय त्याचा कोणी हे करत नाही, पाठलाग करत नाही, पाठपुरा करत नाही त्याचा. आणि तसा गुरु मिळत नाही. गुरु भेटतात ते फक्त श्रवणात ठेवणारे भेटतात, पण ध्यान करणारे भेटत नाही. तुमच्या आत्म्याचं ध्यान करणं म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे आत्मरूप गणेशू केली स्मरण म्हणजे ध्यानाला बसून तुमच्या आत्मरूपी गणेशाचं ध्यान केलं तर होय सकळ विद्यांचं अधिकरण. सगळ्या विद्या तुम्हाला येतील. ध्यान श्रवणाला जायची गरज नाही, तीर्थाला जायची गरज नाही. फक्त तुम्ही त्या आतल्या परमात्म्याशी एकरूप व्हा सांगतात. काय सांगतात? आतला परमात्मा म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा, त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे परमात्म्याची प्राप्ती आहे. म्हणून गणाधीश ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ तत्वार वाचा या राघवाचा. बघा काय सांगतात, काय सांगतात तिथे? नमो शारदा मूळ तत्वार वाचा. म्हणजे नंतर गणपतीला पहिला गणपती प्रगट झाला की तुम्हाला सरस्वती प्रसन्न होते. आणि सरस्वती कशी आहे? 4 वाणी सरस्वतीच्या. परावाणी आहे, पश्चिमी वाणी, मध्यम आणि वैखरी. या 4 वाण्या प्रगट होतात. प्रगट 4 वाण्या प्रगट होतात. नमो शारदा मूळ तत्वार वाचा आणि गमोपण आनंद ह्या राघवा. आणि त्या पंथामध्ये आपण गेलो तरच आपल्याला ज्ञान होणार आहे. बघा रामदास स्वामी सरळ लिहिले कशामध्ये? मनाच्या सुखामध्ये. पण त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. त्याचा अर्थ काय कोणाला कळलं का? नाही कळत का? ध्यान करत नाही, तसं गुरु करत नाही. म्हणून गुरुला तसा गुरु करा की जो आपल्याच आत्मतत्वाशी आपल्याच आत्मदेवाशी एकरूप करून घेणारा आपल्याला मिळाला तर आपलं काम आपलं फत्ते झाला सफल व्यापार. काय झाला? हरी आला आता मग काय घ्यायचं? तो हरी आपल्या हातात यायला पाहिजे, पण तो हरी आपल्या हातात येत नाही. रात आपण ध्यान करत नाही. आपला तो एक देव करून देणे विना जीवा. मग एक आपण अनेकांची पूजा करतो, चालेल का आपल्याला? मग आपला तो एक म्हणजे काय? एकच आहे आपला देव. सगळ्यांचा एकच आहे. तुम्हाला आम्हाला चालवणारा मग ते एकाची ओळख नाही. लिहिले की नाही? सरळ सरळ आपला तो एक देव एकच आहे. आपल्या आतमध्ये येतो. अंतरीचा अंतरात्मा एकच आहे. तुमचा अंतर एक आहे का? 2 आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे 2 नाही का? एकच आहे ना. मग एकाकडे कधी येणार आपण? हाच एक परमात्मा गणपती. तो कुठे आहे? गणाधीश ईश. तोच ईश्वर आहे. तो सर्व गुणांनी संपन्न आहे. पण त्याचा आरंभ कुठून आहे? निर्गुणातून आहे. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूप. काय दिले? ओम नमोजी गणनायका म्हणजे ओंकार स्वरूपाचा आपला देह
आणि तो कसा आहे, ह्या संपूर्ण गणांना चालवणारा तो नायक आहे, अधिपती आहे. तुमच्या आमच्या आतमध्ये असलेला तो अधिपती आहे. आणि तो अधिपती अधिनायक आहे, तो प्रत्येकाला चालवतो. तो गेला तर मग त्या गणपतीला आपण ओळखत नाही. या गणपतीची पूजा करा. याची पूजा करता करता आपल्या परमात्म तत्वाकडं, आपल्या गणपती बाप्पाकडे यावं लागेल. आणि तो गणपती आपल्या हातात आला तर मग हरी आला हाता, मग काय भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरून दे उरी. तुमच्या मनातले सगळे भ्रम शंका सगळ्या निघून जातील. पण तो हरी हातात यायला पाहिजे आपल्या. आणि तो हरी का आपल्या हातात येत नाही का, तर आपण तसा गुरुला शरण जात नाही. तसा गुरु आपण केला तर होईल ना. मग गुरु आपल्याला वाट दाखवणारा गुरु मिळत नाही. आणि जे काय चाललंय जगामध्ये ते गुरु नाही ते का, कारण आपल्या गुरु कशाला म्हणतात, जीव शिव ऐके करी तो सद्गुरू सांगतो. जीवाचा ना शिवाचा ऐके करून देणारा, दिवा शिवाशी एकरूप करून देणारा आणि त्याच्याशी ध्यान करता करता देहाचा पूर्ण विसर पडणारा, असा जोपर्यंत डोक्यावर हात ठेवणारा गुरु आपल्याला भेटत नाही तोपर्यंत हे ज्ञान कोणालाच प्राप्त होणार. ह्या गणपती आपल्या आतमध्ये आहे. गणाधीश ईश सर्व गुणांचा, सर्व गुणांनी संपन्न असलेला असा तो गणपती आपल्या आतमध्ये आहे. आणि आपण त्याला शोधतो बाहेर. मग शोधायचं नाही का, जोपर्यंत नाही माहिती तोपर्यंत शोधा. गुरु केला मग तो गुरु आपल्या आत्म्यात दाखवतो, मग आपल्याला ध्यानाला बसवतो. तुकोबराया ध्यान करून बघा, एक नंबर जगद्गुरु तुकोबराया झाले ध्यान करून. ज्ञानोबारायाने ध्यान केलं, आपण ध्यान करतो का? तुम्ही करता ना? तुम्ही करता काही? तुम्ही कोण करता? तुम्ही नाही करत, तुम्हाला नाही माहिती. करता का? हा, 7 माळ करतात. पण त्याने सांगितलं ज्ञानोदेव मौन जपमाला. म्हणजे शांत राहून एकाग्र चित्त होऊन इथे ध्यान करायला पाहिजे. माल हातात घ्यायची नाही. माल घेतली का मग तुमचा तो मंत्र चालू होतो, मंत्र. आणि हे नाम आहे जो त्याने लिहिलंय ज्ञानोबारांनी पुढे, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्या स्थायी परिज्ञाने विन नाशिले बुद्धी भेदाशी आले कल्पना तिथे कल्पिले अनेक तो. काय सांगतात? परिज्ञाने विन नाशिले मनुष्य जात सकळ स्वभावतात भजन आपलं चालू आहे. जो श्वास जातो येतो जातो येतो तो आपला भजन आहे, तो चालू आहे अखंड. त्याच्याकडे फक्त लक्ष ठेवायचं आणि ध्यान करायचं. माल घ्यायची आता गरज नाही. श्वास जातो येतो जातो येतो तो आपला देव आहे. तो गेला तर मग बस ना, ध्यानाला बसायचं नंतर ते डोक्यात जाईल तुमच्या. चित्तात गेला पाहिजे. चित्तात तुमच्या चित्तामध्ये नाम गेलं की तुम्हाला नाम घ्यायची गरज अखंड चालते मध्ये. आता तुम्ही सकाळी मला सांगा, रात्री झोपता, सकाळी तुमच्या डोक्यात असं की नाही लवकर उठायला पाहिजे, स्वयंपाक करायला पाहिजे, सगळं तुमच्या डोक्यात असतं की नाही. मग तुम्हाला सांगायला लागतो का? नाही. तुम्ही त्या क्रमामध्ये आहात, तुम्हाला सांगायची गरज लागत. तसं तुम्ही एकदा का ती माल जपायला सुरुवात केली का ते आपोआप ध्यान चालतो. आपोआप ध्यान चालतो. काय करायची गरज? आपल्याला वाटलं कोणी मंत्र बंद पडतो, पण नाम अखंड चालतो. कारण ते ओरिजिनल आपल्याला भगवंताने देख मनुष्य जात सकळ स्वभावतात भजनशील. स्वभावतात भगवंताने तो भजन आपल्याला आईच्या पिंडामध्ये असताना भजन चालू होतं. आईच्या पिंडातनं बाहेर निघला, नाल कापली, भजन तुटलं, परत नाम जोडून देणारा गुरु मिळत नाही तोपर्यंत ते नाम चालू होत नाही. आणि तो नाम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जन्ममाराचा फेरा कोणाला चुकवता येणार. म्हणून तो नाम मिळाला पाहिजे. तो नाम आपल्याला जपायला मिळाला आणि तो नाम आपण जपला की आपला जन्ममरणाचा फेरा चुकला. आणि ते जपण्यासाठी तुकोबाराया भंडारा डोंगरात जायचे, ज्ञानोबाईला पण ध्यान करायचे, जनाबाई ध्यान करायची, मुक्ताबाई ध्यान करायची, चोखामेला ध्यान करायचं, सगळे तेच ध्यान करायचे. आणि तो नाम आपल्याला मिळालं पाहिजे. मंत्र नाही, मंत्र मिळून फायदा नाही. मंत्र बंद पडणार जाताना. मंत्र इथेच राहणार, सगळं इथेच राहणार आपला. जे काय आपण करू, जे करशे आणि काही नामा परते तत्व नाही. आकारुणी सांगे तुका नाम घेता. हे कोण सांगितलंय? संतांनी सांगितलं. आपला संतांकडे आपलं लक्षच नाही महाराज. आहे का लक्ष आपला? जे करशे आणि काय नामा परते काही पण कर, पण जोपर्यंत तुझ्याकडे नाम येत नाही तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा कोणाचा चुकणार.
चुकेल का? मग आता आम्ही वरिष्ठ लोकांना सांगायचं आम्ही आता जातीनं आम्ही खालच्या जातीचे आहोत, आम्ही खाणारी पिणारी माणसं, पण आम्ही गळ्यात माल घातली, अनुग्रह घेतला, ध्यान केला, 3-3, 4-4, 5-5 वर्ष ध्यान केला, सर्व ग्रंथांचा अभ्यास केला आणि आम्ही ब्राह्मण झालो होता. जातीवंत ब्राह्मण तसेच राहिले. नाही, ब्राह्मणाची व्याख्या सांगतो. ब्राह्मण कोणाला म्हणतो लक्षात घ्या. करीती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची ब्राह्मण ब्रह्मविद सांगतात. बघा काय सांगितलंय, ब्रह्म निरूपण जमलं पाहिजे. निरूपण सगळी लोकच करतात, पण ब्रह्माचं निरूपण, कारण ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे, आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे, ते आपल्याला मिळालं पाहिजे. करीती ब्रह्म निरूपण म्हणजे त्या आतमध्ये असलेल्या ब्रह्मतत्वाचं निरूपण. जसं आम्ही सांगतो, तुम्ही कुठलाही ज्ञानेश्वर कुठलाही मूवी घ्या, आम्ही तुम्हाला त्याचा अर्थ सांगू शकतो. का तर ते आतमध्ये बांधलं आमच्या, अखंड ध्यान करता करता रोम रोम भजन करायला लागले आमचे, आणि त्या भजनातून आम्हाला ज्ञान मिळालं. आमच्याकडे हे ज्ञान नव्हतं बरं का ताई. पण जसं भजन चालू झालं अखंड, मी देवाचं नाम घेत नाही, मी भजन करत नाही, देवच माझं भजन करतो. ही परिस्थिती जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला हे ज्ञान मिळेल. जातीवंत ब्राह्मणांना नाही, कर्माचा ब्राह्मण पाहिजे. बघा मला सांगा, आता पंढरीचा इतिहास काय आहे सांगा मला सांगा. चोखा मेला कोण होता सांगा मला. आज त्याचं गुणगान गायला जातात तो एकदम खालच्या थरातला, पण त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे पांडुरंगाचं दर्शन मिळत नाही. ही परिस्थिती कोणामुळे आली? एका भक्ती मुला आली, ती भक्ती आपल्याला जमली पाहिजे. सावता माळी कोण होता? जातीनं कोण होता? माळी होता. आमची माळीयाची जात, शेत करू बागा येत. सगळं त्यांनी केलं आणि भगवंताचं ध्यान केलं. आपण त्या ब्रह्मतत्वावर, त्या आत्मतत्वावर आपण सगळा करतो. अखंड दिवस पूर्ण संसार करतो आपण, भोग त्याच्यावर घेतो, त्या ब्रह्मतत्वावर, त्या भगवंताच्या शक्तीवर, पण आपण त्याचं ध्यान करत नाही. त्यालाच आपण विसरलो. ती शक्ती आपल्याला चालवतो, जी शक्ती आपल्याला चालवतो, जी शक्ती आपल्याला बोलवतो. आता तुम्ही मला सांगा, कुठे राहायला असणार, चालत चालत इथपर्यंत आले तुम्ही का? आता तुमच्याकडे परमात्मा आहे म्हणून आले. त्याने उडी टाकली असते तर आलो असतो का? मी इथे आलो प्रवचन करायला, मी तुम्हाला सांगतो का तर माझ्याकडे परमात्मा आहे म्हणून. माझ्यातलं गेलं असतं तुम्ही आलो असतो का? तुमच्याकडे तुम्ही आले असते का? मी बोलतो का? परमात्मा. तुम्ही ऐकता परमात्मा आहे म्हणून. मग त्याची ओळख कधी घेणार आपण? त्याची ओळख घेण्यासाठी हे ग्रंथ आहेत. ग्रंथ उगाचच लिहिलेले नाहीत. तुमच्या अंतरेचा अंतरात्म्याची ओळख घ्या, कारण तुमचा अंतरेचा अंतरात्मा हाच ईश्वर आहे. तोच तुमचा गणाधीश ईश, या संपूर्ण गणांना चालवणारा ईश्वर तोच आहे. आणि तो कसा आहे? निर्गुण स्वरूपामध्ये निराकार आहे. तो त्याला आकार नाही, उकार नाही, निर्गुण निराकार, निसंग, निर्लेप, निरावेव, त्याला अवयवच नाही. मग एवढं सगळं संतांनी लिहिलंय आणि आपण त्या संतांच्या विचारांची सहमत नाही का? तर आपण गुरुला शरण म्हणून काय करा, ताबडतोब गुरुला शरण जा. जसा असेल तसा ते ज्ञान पाहिगा बरवे, जरी मने आती आणावे तरी संताया भगावे. संतांची सेवा करायला पाहिजे, संत ओळखता यायला पाहिजे. कोणाला पण संत म्हणू नका. ते ज्ञानाचा कुरुटा सांगतात. ज्ञानाचा त्यांच्याकडे काय आहे? मोठा साठा आहे संतांकडे. ते सेवा हा दारवंटा, म्हणजे त्यांच्या दरवाज्यात गेलो तर ते आपली सेवा करतील. तो स्वाधीन करी सुभटा. अरे अर्जुना, तो स्वाधीन कर, त्या गुरुला शरण जा, त्यांच्याकडनं ते ज्ञान शिकून घे, ते नाम घे, ते ध्यान कसं करायचं ते बघ. तरी तनु मन जीवी चरणाशी लागावे. तनाने मनाने संपूर्ण त्यांच्याकडे देव तो अर्पण करून टाक त्यांच्या चरणावर, आणि अगरगत्य करावे दास्य सकल. आणि कुठल्याही प्रकारचा गर्व न करताना काय कर? दास्य भक्ती कर, त्या गुरुची दास्य भक्ती कर. इथं काय लिहिले? आत्मरूप गणेशु केली या स्मरणा, होय सकल विद्यांचे अधिकार. म्हणजे आत्मस्वरूप हाच आपला गणपती आहे आणि त्याचं स्मरण आपण करायला पाहिजे. इथं सांगतात क्षेत्रज्ञ म्हणजे तुम्हाला हा चालवणारा देह, या देहाला चालवणारा तो ईश्वर.
ही प्रकृती आहे ना, प्रकृतीला चालवणारा ईश्वर, त्या ईश्वराची सेवा कशी करायची, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, हे ज्ञानोबा सांगतात आपल्याला. किती बघा सोपं भाषेत सांगितलंय, एकदम सोपं करून सांगितलंय. पण हे समजेल कोणाला, तसा गुरु तुमचा श्रेष्ठ असेल तर. आम्हाला श्रीपाद बाबा भेटले, रामदास बाबा भेटले, पांडुरंग देवेकर बाबा भेटले, उच्च कोटीची माणसं भेटली आणि म्हणून आम्हाला हे ज्ञान मिळालं. आणि जे काय गर्दी चाललेली आहे आजपर्यंत, ती गर्दी फक्त काय आहे तर संसारातल्या मागण्या मागण्यासाठी परमार्थ होतो. देवा मला हे दे, देवा मला ते दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, हे सगळे मागणे आहे. देवलाच्या बाहेर भिकारी कमी आहेत, पण देवलामध्ये सगळे भिकारी आहेत. मोठ्या मागणीची भिकारी आणि मोठ्या मागणीचे भिकारी आहेत, सगळे भिकारी लोक आहेत. देव म्हणतो तू अरे भीक मागू नको, तू माझं भजन कर, मला तुझी काळजी आहे. तुला काय द्यायचं कुठं न्यायचं माझ्या हातात आहे. पण ते माणूस ऐकत नाही का. अर्थ अर्थात आणि जिज्ञासू आणि ज्ञानी. या अर्थ एक भक्त अर्थ आहे, एक अर्थार्थी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक ज्ञानी आहे. 4 प्रकारचे भक्त आहेत. अर्थ म्हणजे ज्याचं काहीतरी खूप दुखतो, हा व्याकुल झालेला व्याधींनी, तो जातो देवाला, देव माझी व्याधी बरी कर, मंदिरात जातो. दुसरा अर्थार्थी, काहीतरी पैसा मिळतो देवा, पैसा अडका मिळाला पाहिजे, हा देवा माझा मला पैसा खूप येऊ दे, अर्थार्थी. आणि जिज्ञासू म्हणजे जिज्ञासू वृत्तीने भक्ती करायची, जिज्ञासू वृत्ती पाहिजे माझ्याकडे. भक्ती इथून पंढरपूरला जायचं म्हणजे जायचं, जिज्ञासू वृत्ती. पण नुसती जिज्ञासू आहे, ज्ञानी होऊ शकत. मग देव म्हणतो मला फक्त ज्ञानी भक्त आवडतो, मला भक्त फक्त ज्ञानी आवडतो, की जो माझ्या ज्ञानाशी आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशी जो माझा एकरूप होतो आणि माझं भजन करतो, तोच मला आवडतं. बाकी हे भक्त मला आवडत नाही, भगवंत सांगतो. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी या 4 प्रकारचे भक्त आहेत. तर जो गणपती देवाला आपल्या आतमध्ये त्याच्याशी एकरूप होऊन जो सातत्याने भजन करतो, तर परमात्मा त्याचा सगळीकडे सांभाळ करतो, सगळीकडे. त्याला चिंता करायची गरजच नाही त्याला. आता एक थोडक्यात गोष्ट सांगतो. मला सांगा, वृंदावनमध्ये एक मोठा संत, महान संत होऊन गेला. त्याचं नाव काय होतं? सूरदास. काय नाव होतं? सूरदास. कसा होता डोळ्याने? बरं, जन्मापासून आंधळा होता की नाही? जन्मापासून आंधळा होता ना. मला सांगा, जन्मापासून आंधळा असताना त्याने 1,25,000 पद लिहिली. आंधळ्या माणसांनी आपण आपले डोळे असून आपल्याला लिहिता येत नाही, आपल्याला एक पद लिहिता येत नाही, बहुत पद, त्याला अभंग म्हणतात. आपल्याला एक अभंग लिहिता येत नाही, त्याने 1,25,000 अभंग लिहिले. कशा जीवर लिहिले सांगा मला? भगवंताने दिलेल्या दिव्य दृष्टीतून. भगवंताने एवढी श्रद्धा होती त्याची. आपल्याला असं वाटतं की आपल्याला आपणच चालवतो, तो म्हणतो नाही, मला देव चालवतो. त्याचा पूर्ण भाव असा होता की मला चालवणारा परमात्मा माझ्या आतमध्येच आहे. आपल्याला वाटतं चालवणारा परमात्मा मंदिरात आहे, आपल्याला वाटतं आपल्याला चालवणारा परमात्मा कुठे आहे? पंढरपूरला आहे, गाणगापूरला आहे, तुळजापूरला आहे. आणि इथं आपली भक्ती चुकली जाते. भक्ती मार्ग आपला चुकला जातो. मग करायची नाही का पूजा? करायची ना तुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागेल प्रतिमा. आपल्याला परमात्मा दिसत नाही म्हणून प्रतिमाची पूजा प्रत्येकाच्या घरामध्ये करायला पाहिजे. आणि आपल्याला तो प्राप्त झाला म्हणून आपल्या पोरांना तो प्राप्त होईल का? नाही. मग आपल्या पोरांनी त्याची पूजा करावी म्हणून सगळे आपल्याकडे काय करायला पाहिजे? मूर्त्या पाहिजे आपल्या घरामध्ये, ग्रंथ पाहिजे. ग्रंथ आपल्या घरी असतील, मूर्ती आपल्या घरी असतील तर पूजा होईल. मग आपण पूजा केली झाली का आपल्या पोरांना पण त्या मार्गाला लावायचं. आपल्याला जाण्याच्या पूर्वी त्याला आपल्याला मार्गाला लावायचं. तर असा सूरदास भक्त त्याने 1,25,000 पद लिहिली. बरं, लिहिता लिहिता त्याचं आयुष्य गेल्यानंतर फक्त 50,000 पद त्याने लिहिली. कोणी लिहिली? पण त्यांनी संकल्प केला होता की 1,25,000 पद मी लिहिणार. पण संकल्प केला होता, पण 50,000 लिहिल्यानंतर त्याचं वय उतार झालं. मग काय करावं? भगवंत प्राप्त झाला त्याला. भगवंतानी 75,000 पद लिहिली. बघा, म्हणजे संकल्प कराल तर असं करा.
संकल्प करा तर असा करा की भगवंता तुझ्या नामाचं अखंड चिंतन व्हायला पाहिजे, भगवंता तुझा अभंग मला अखंड लिहिता यायला पाहिजे. आपण संकल्प काय करतो? आपले संकल्प संसाराविषयी असतात, नाशिवंत संकल्प आपल्याकडे. मला मोठा बंगला मिळू द्या, पण ते बंगल्यामध्ये तू किती वर्ष राहणार आहे? जाणार आहे ना सगळंच जाणार आहे. तुझं नव्हे तुझे शरीर, इतरांचा काय विचार? आपलं शरीर आपलं आहे का? मग इतरांचा विचार, आपलं शरीर पण आपलं नाही, मग इथं आपलं काय राहणार आहे? आपला इथे काहीही नाही. तुझं नव्हे तुझे शरीर, इतरांचं काय विचार? आता भगवंत साचा जरी भावार्थ बळे. आता भगवंताला भावाच्या बळावर आकलन कर, त्याला प्राप्त करून घे. भाव बले आकले एरवी कर्तळे आवळे, तेवढा सोपा हरी आहे. एका आपण हातावर घेतला हिरा घेतला ना, आपण अरे आपण बघतो नाही का, तुमच्या स्त्रियांना खूप हे असतो, एखादी बघण्याची, बघूया काय मोठी ते असतं. एवढा सोपा हरी सांगितलं, एवढा सोपा हरी आहे, पण तो करेल कधी? अनंत जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ करेल, त्याला पुण्य लागतो. आता तुमची पुण्य वाढत आली म्हणून तुम्ही आमच्याकडे आले. कुठले तुम्ही क्षेत्रात कुठे पण जावा, पण तुमची जेव्हा पुण्य ह्या ताईंची पुण्य वाढली त्या इकडे आल्या. ही शेवटची भक्ती आहे, नाम ही शेवटची भक्ती आहे. त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. काय म्हणतात? भक्ती किती प्रकारच्या मला सांगा, सांगा. 9, शाबास, 9 प्रकारचे भक्ती. एक श्रवण आहे, दुसरी अर्चन, श्रवण, वंदन, पादसेवन, विष्णू स्मरण. हा बघा, आता मी सांगतो. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. 9विधा भक्ती. आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचला तर आपला परमात्मा भेटतो. आणि नुसतं श्रवणामध्येच बसला तर आपण पहिलेला बसल्यावर का बसू? आणि पहिल्याला बसून आपल्याला नोकरी मिळणार, पैसा पण कमवता येणार, कमवला तरी तुटपुंजी असेल. मग आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी काय करावं लागेल? आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जावं लागेल. ह्या पायऱ्या आहेत, पायरीने पायरी चढावी, हळूच कळूच द्यावी, हळूच आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून ह्या गणपतीची पूजा कशी करायची? आत्मरूप गणेशू केली या स्मरणा होय सकळ विद्यांच्या अधिकरण. आणि तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे. आणि ते कसं आहे तर श्री गुरूंचे चरण, ज्यावेळेला आपण श्री गुरूंचं चरण आठवू, श्री गुरूंच्या चरणाची पूजा करू, त्यावेळेला आपल्याला हे दर्शन होणार आहे. जोपर्यंत गुरु आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला ही भक्ती आत्मरूप गणेशू केली या स्मरणा होय सकळ विद्यांचे अधिकरण अशी अनुभूती आपल्याला येणार नाही. त्यासाठी आपल्या गुरूंचे चरण धरावे लागतील. आपल्याला गुरूंच्या चरणाची सेवा करावी लागेल. आणि ती सेवा केली तर पुढचं आपल्याला सगळं मिळेल, अन्यथा मिळणार. जयाचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगे जीवेशी. म्हणजे त्याचे स्मरण केले असता सर्व कविता शक्ती स्वाधीन होते व सर्व विद्या जीवाग्री येतात. म्हणजे त्या श्रीगुरूंच्या पायाचं दर्शन केलं, पायाची सेवा केली तर सर्व विद्या आपल्याकडं जीवाग्री येतात. जीवाग्री येतात विद्या आपल्याला. आता आम्ही भागवत असतो, 5 वर्ष झाली आम्ही भागवत असतो. 1 तास रोज निरूपण असतो भागवतात, ऑनलाईन असतो आमचा. आम्ही सांगतो ज्यांना हे काही सांगायला असतं ते सांगायला असतं. भागवत ज्ञानेश्वरी झाली वाचून आमची, भागवत सांगतो आता. भागवत 22 वाद्य झाले. हा पाठवतो. तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही ते भागवत वाचन केलं पण गुरुला शरण गेल्यानंतर ते कळेल. एकनाथी भागवत ते याच्याने कहाणी रूपाने नाही, कथा भाग नाही, तो आत्मस्वरूपाचा ज्ञान आहे एकनाथी भागवत. आणि तो आम्ही 5 वर्षापासून वाचतो. मग त्याच्यामुळं आमचं वाचन आणि सगळं हे एकत्र आलं आणि त्यातून ते आत्मज्ञान प्रगट झालं. आणि आम्ही आता हे निरूपण सांगायला असतो. कुठे जातो आम्ही? पुन्हा ठाणा जिकडे जातो तिकडे कुठे जातो. पण हे असं निरूपण असतं आमचं की तुमच्या आतमध्ये तो आत्मप्रकाश आहे पण तो प्रगट होत नाही. तो पण हे ज्ञान कसं करेल? प्रकाश कुठे आहे? आपल्या आतमध्ये. आणि आपण प्रकाश, बाहेरचा प्रकाश, या प्रकाशामध्ये आपण वाचन करू. पण ध्यान करण्यासाठी आत्मप्रकाश पाहिजे. आत्म्याला एक स्वतंत्र प्रकाश आहे. आता तुम्ही दिसते का ना, दत्त महाराजांच्या पाठीमागे असा एक चक्र दिसतो, कृष्ण परमा चक्र दिसतो. मग ते काय? तर ते आत्मचक्र आहे. आत्मप्रकाश येतो. आणि तो प्रकाश आपल्या इथे आहे, हृदयामध्ये. हो, सूर्यप्रकाश इथे आपल्या आतमध्ये. तो आपल्याला जोपर्यंत दिसत नाही
आणि तो ज्ञान सूर्यप्रकाश कोणाकडे होता? सूरदासाकडे होता. म्हणून त्याला काय म्हणतात? सूर्य. ज्ञानाचा सूर्याची पदवी मिळाली त्याला. कोणाला? कोणाला? सूरदासांना. एक दिवशी चालता चालता काय झालं, पडलं ते एका खड्ड्यामध्ये. पडल्यानंतर 7 दिवस तिथंच होतो तो. भगवंताचं नामच परत चालू केलं. भगवंताचं नाम जपलं तर भगवंत आला त्याला काढायला. कसं तर काढलं वरती त्याला. राधेला घेऊन आला. घेऊन आल्यानंतर सूरदासाने काय केलं, राधेचं पाय पकडलं. पकडल्यानंतर तिने काय केलं, राधेचं काय केलं, पैंजण काढलं पायातलं आणि घेतलं. घेतल्यानंतर राधा बऱ्याच लांब गेला. रे बापरे, पायातलं कुठे गेलं. शोधू झाली तर कोणाकडे सापडलं, सूरदासाकडे. सापडल्यानंतर त्याने सांगितलं आहे माझ्याकडे, पण माझं एक काम करावं लागेल. काय सांग म्हणतो, तू जर मला दर्शन दिलं, तू कोण आहे मी तुला ओळखत नाही, मी तर आंधळा आहे. तू कोण, राधा आहेस का, मला मी ओळखत नाही तुला. आणि जर मी तर तुला ओळखू शकत नाही, तू राधा आहे, तू मला ओळखतो, पण कशावरून तू राधा आहेस. तर म्हणतो मला दृष्टी दे. काय दे? गेलेली दृष्टी परत मला दे. झालं तथाच तू. राधाने दृष्टी दिली. सूरदासाने दोन्ही काय केलं, दोघांचं दर्शन घेतलं. पैंजण परत केलं आणि परत देवाकडनं वरदान मागून घेतलं. देवा मला जसं आहे तसंच कर. का बरं असं केलं? बघितलं. म्हणजे एकदा का भगवंताचं दर्शन झालं तर जग बघायची इच्छा होत नाही. जगामध्ये सगळा गोंधळ आहे. हा, मला आता तुमचं दर्शन झालं, आता मला दुसरं काही नाही. झाली या दर्शना, एक वेळा दर्शन झालं. बस झालं. एकदा दर्शन भगवंताचं झालं की या जगाचं दर्शनच होत नाही. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती झाली आणि निवृत्ती जननादिशक येते. तुकोबाऱ्या सांगतात, सहज मी आंधळा निज निराकार पंथे, वृत्ती झाली आणि निवृत्ती जननादिशक येते. निवृत्ती माझी काय झाली, निवृत्ती झाली. कारण वृत्तीजन्य ज्ञान आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातो. वृत्ती शून्य व्हायला पाहिजे आपली. मग संसारामध्ये आपल्याला भगवंत दर्शन का होत नाही, तर वृत्ती आपली वाढतच चाललेली आहे. वासना वाढत चाललेली आहे, कामना वाढत चालली आहे, इच्छा आकांक्षा भावना सगळं वाढत चाललं आपला. मग त्याच्यामुळे आपलं भगवंताचं दर्शन होत नाही. ज्यावेळेला आपल्या डोक्यातून सगळं निघून जाईल त्यावेळेला जागच्या जागेवर तुम्हाला भगवंत दर्शन द्यायला येईल. पण असं होत नाही का? का होत नाही? नाही, एकरूप होत नाही. कामनेने फल जोडे, निष्काम भजने. आपण निष्काम तरी भजन, देवाची पूजा करत नाही ना आपण, तरी कामी भक्ती करतो. कामनेने फल जोडे, निष्काम भजने भगवंत जोडे. फल भगवंत कोणीकडे महदंतर, भगवंतच देणारा फळ आहे. पण भगवंताला आपण मागत नाही. आपण काय मागतो? भगवंताकडे जे आहे ते देवाकडून मागतो, देवाला मागत नाही आपण. देव न लगे, देव न लगे. देव घ्या कोणी देव घ्या. तुकोबाला सांगतात, देव न लगे, देव न लगे. नको हो देव नको. साठवण्याचे रुद्रे. जिथं देवाला साठवायचा तिथे मी सगळं माझा संसार भरून ठेवलाय, विषय भरून ठेवलाय आणि इथं सगळा गोंधळ आहे. तर प्रत्येकाने गुरु व्यवस्थित करा. कोणाला पण गुरु म्हणू नका. नाही तर हा नरदेह परत नाही बरं का. नरदेह परत मिळत नाही, हा एकदाच आहे. मग आपल्याला हा नरदेह मिळाल्यानंतर ह्याच जन्मामध्ये आपण भगवंताला प्राप्त करून आपण त्या आत्मतत्वामध्ये विलीन व्हायला पाहिजे. आपण तरच आपल्याला या जन्माला येऊन सार्थक आहे. नाही तर आपण जन्माला सार्थक केले नाही. माहिती कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आपलंच आपण अनहित होणार आहे. म्हणून प्रत्येकाने डोळे उघडा, डोळे उघडा, बंद ठेवू नका. संसारामध्ये अडकू नका. कारण कधी कोण काय येईल कैसा नाही देहाचा भरोसा. जैसे पक्षी 10 दिशा उडून जातील. या देहामध्ये जीव आणि शिव 2 पक्षी आहेत. कधी उडून जातील माहीत पडणार. मग त्याच्या आधी आपल्याला भगवंताचं दर्शन व्हायला पाहिजे. भगवंत दर्शन व्हायला पाहिजे आपला. याज्ञवल्क्याने त्या गार्गी स्त्रीला विचारलं की खरा पुरुषार्थ कशाला म्हणतात. गार्गीला विचारलेला आहे बरं का ताई. गार्गी होती माहिती ना. तिला याज्ञवल्क्य ऋषींनी विचारलं खरा पुरुषार्थ कशाला म्हणतात. आता काय सर्वसामान्य माणूस असतं, बाई असतील
काय 2-4 मुलं काढल्यात, बंगला बांधले मस्तपैकी, माझी प्रॉपर्टी, हे माझा पुरुषार्थ तुम्ही सांगितलं. ते म्हणतो हा पुरुषार्थ नाही. काय पुरुषार्थ म्हणजे काय? हा पुरुषार्थ म्हणजे काय माहिती का? पुरुषार्थ म्हणजे आपल्याला त्या परमात्म्याचं आत्मसाक्षात्कार होणं म्हणजे पुरुषार्थ आहे. गाडगी स्त्री होती, तिने उत्तर दिलं असता. ती बोलतं खरा पुरुषार्थ त्या भगवंताचं दर्शन प्राप्त, दर्शन आपल्या आतमध्ये होणं, त्याला पुरुषार्थ म्हणतात. आणि पुरुषार्थ सिद्धीता होती घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगा देत असेल, जगाला देत वाटत सोडतो. जसा मी मुक्त झालोय तसं सर्वजण मुक्त व्हा. मग तसा गुरु न्यायला पाहिजे. स्वतः मुक्त असेल तर काय, स्वतः मुक्त व्हायला पाहिजे. आपल्याला पोहताच येत नाही आणि आपण एखाद्या माणूस पाण्यात पडले त्याला आपण काढायला जाऊ का? आपल्याला पोहता येत नाही. मग आपण समजा गेलो तर काय होईल? म्हणजे गुरुला सगळं येत असेल तरच आपण त्याला गुरु करायचा. आपल्याला गाडगे महाराज म्हणतात ना, पहिला आपण झाडू मारावी, हा नंतर ते दुसरं. आपण मारा नाही, आपण पहिली सुरुवात करा, नंतर ते. म्हणून पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल. येथे अनुमान करायला असं काऊन? ज्याला पट्टीचं पोहता येतो तोच या भवसागरातून तरुण जाऊ शकतो. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल. येथे अनुमान करायला असं काऊन? म्हणजे पोहणे शिकला तोच तरेल. मग आपल्याला पोहता यायला पाहिजे. पोहता म्हणजे काय? संसारातून बाहेर निघता यायला पाहिजे. नाहीतर संसारामध्ये आपण अडकलो, आपण बुडणार. संसारच आपल्याला बुडवणार आहे. आपल्याला बुडवणारा आपला जो आपण थाटामाटात केलं ना, तोच आपल्याला खाली नेणार आहे. कारण तुम्हाला सांगतो, आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या डोळ्यातला पाण्याचा खडा होतो, मोतीबिंदू होतो, आणि तोच आपल्याला आडवा येतो. चुकीचं बोलतो का? आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या डोळ्यातलंच मोतीबिंदू आहे. तसं आपण केलं संसारात आपला आडवा येणार आहे आणि आपल्याला अडकवणार आहे. मग नकोय का? करा व्यवस्थित, पण जाताना याचा अजिबात आपला काही पण आपल्याला म्हणजे विसर पडला पाहिजे. म्हणून विसर पडला पाहिजे. संसार करता करता आपल्याला या संसाराचा पूर्णपणे विसर करून भगवंताचं नामस्मरण. किती वाटलं बघा? कर्म करावे. हा? तरी उचित कर्मे आघवी, तुवा चूर्णी मज अर्पावी, परिचित्त वृत्ती विनासावे आत्मस्वरूपी. उचित कर्मे आघवी म्हणजे सगळ्या प्रकारची कर्म करा, पण ती मला अर्पण कर, भगवंत सांगतो. परिचित्त वृत्ती विनासावे आत्मस्वरूपी. परंतु तुमची चित्तवृत्ती तुमच्या आत्मच्या ठिकाणी एकरूप करायला पाहिजे. तरच माझी सुटका होईल, तरच तुमची सुटका होईल, तरच माझी भेट होईल. अन्यथा बाहेर उभा राहून आपण अशा हजारो मारत आपल्या तरी भगवंताचं दर्शन होणार नाही. कारण हा गणपती आपल्या आतमध्ये, म्हणून ज्ञानवारीचा लिहितात की नाही, आत्मरूप गणेशू केली या स्मरणा, होय सकल विद्येचे अधिकरण. ते शिवंत श्री चरण श्री गुरूंचे. काय मला बोला. तरी उचित कर्म आगवे, तो आतुरणे मज अर्पावे. आणि पुढे काय? तो कर्म करी सकळे, परी कर्मा बंधना तळे, जैसे जळीन शिंपे जळीन शिंपे पद्मपत्र जैसे. तो कर्म करी सकळे म्हणजे साधू कसे असतात तर सगळी कर्म करतात, परी कर्मा बंधना तळे, पण कर्माच्या बंधनामध्ये अडकत नाही. अडकतात कोण? तर आपल्यासारखे संसारी माणसं अडकतात आणि बोंबलत सुटतात जाताना. मी केलं, माझं 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 माझं, आणि भ्रांतीचं वजन. मग हे सगळं जे आपल्याला आहे ते आपल्याला असं फल कधी मिळणार आहे? तर गुरुला शरण गेल्याशिवाय याचं फळ मिळत नाही. म्हणजे गुरुने आपल्याला वाट दाखवली, त्या वाटेशिवाय आपण एकरूप झालो तरच आपल्याला ते सगळे मिळणार आहे. आणि म्हणून काय लिहिले ते? आकाशात पतितोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. बघा काय सांगितलंय. आकाशात पतितोयम, आकाशातून पडलेलं पाणी, नदी नाले सरोवर जे काय असेल, गटार बिटार, ते जाऊन कुठे भेटतो? सर्व देव नमस्कारम. कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी कुठे येतो तो? एका आत्मदेवाला प्राप्त होतो. पण तो आत्मदेवाला प्राप्त होतो ठीक आहे, पण त्या आत्मदेवाची ओळखच नाही आपल्याला, त्याच्याशी एकरूप त्याचीच ओळख नाही आपल्याला. तर आपल्याला तिथपर्यंत जाता येईल का? नाही जाता येणार तिथपर्यंत. त्याची ओळख पाहिजे. त्याची ओळख असेल आपली तिथपर्यंत जाता येईल का?
मग त्याची ओळख देण्यासाठी कशाला काय करायला पाहिजे, तर आपण गुरुला शरण जायला पाहिजे. म्हणून तुका म्हणे किल्ले संता हाती, संतांच्या हातामध्ये किल्ले आहे. संततेची देव, संततेची देव निमित्त त्या हा संतच देव आहेत. निमित्त मात्र प्रतिमांची पूजा करायची नाही का, करा, पण निमित्ताला आहेत, पण संतच देव आहेत. संततेची देव, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. मग आपण प्रतिमाची पूजा करा, पण संतांना शरण जा. संतांची शरण गेल्या विना नकले नाम. नामदेव म्हणतात, नामदेवराया संतांची शरण गेल्या विना नकले नाम. संतांना शरण गेल्याशिवाय नाम काय आहे हे कळत नाही. मंत्रतंत्र तुम्हाला कळतील, मंत्रतंत्र उपदेशिती ते गुरु म्हणे जेते, परंतु ते नव्हे सद्गुरु मोक्षदाते. मंत्रतंत्र आपल्याला देणारे ते गुरु आहेत, पण ते आपल्याला मोक्षाला घेऊन जाणार नाही. मग आपल्याला मोक्षाला घेऊन जाणारा कोण पाहिजे, तर नाम देणाराच गुरु पाहिजे. नाम जोपर्यंत आपल्याला मिळत नाही, ध्यान आपण करत नाही, 6वा अध्याय वाचत नाही, ज्ञानवरांचा 6वा अध्याय आत्मसंयम योग, आपल्या आत्म्याशी एकरूप कसं व्हायचं आणि ते भगवंताचं ध्यान कसं करायचं हे जोपर्यंत आपल्याला अनुभवायला येत नाही, तोपर्यंत नानाशास्त्रीय पठ्य लोक गुरु नाही. ज्ञानेश्वर आत्मसंयम योग हा 13वा अध्याय, प्रकृती पुरुष 13वा अध्याय, त्यातली पहिली ओळ मी घेतली. आता किती वेळ झाला? बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, पण मी ना तिकडे पळवायच्या